बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. बुद्धांचे प्रथम प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन, पारमिता, सदाचरणाचा मार्ग. पूर्वार्ध. यानंतर बुद्धांनी परिवाजरकांना शीलमार्गाची शिकवण दिली. तथागतांनी स्पष्ट केले, सदाचरणाचा मार्ग म्हणजे या सद्गुणाचे आचरण. नंबर 1 शील, 2 दान, 3 उपेक्षा, 4 नैष्कर्म्य, 5 वीर्य, 6 शांती, 7 सत्य, 8 अधिष्ठान, 9 करुणा आणि 10 मैत्री. परिवाजरकांनी तथागतांना यांचा अर्थ विशद करण्याकरता प्रार्थना केली. तथागतांनी त्यांच्या समाधानासाठी अर्थ विशद करण्यास सुरुवात केली. नैतिक स्वभाव किंवा नीतिमत्ता. नैतिकता म्हणजे शील होय. अकुशल न करणे व कुशल आचरणाची मनाची प्रवृत्ती. शिक्षेच्या भीतीमुळे वाईट कृती करण्याचे टाळणे व भयामुळे अकुशल न करणे. नैष्कर्म्य म्हणजे जगातील काम, भोग, सुखाचा त्याग. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता निस्वार्थपणे इतरांच्या भल्याकरिता आपली मालमत्ता, रक्त, सावयव देह आणि प्रसंगी जीवन अर्पण करणे म्हणजे दान होय. वीर्य म्हणजे सम्यक प्रयत्न. जे करण्याचा निश्चय संकल्प केला आहे ते सर्व शक्तीनिशी करण्याचा प्रयत्न करणे व कोणत्याही माघारी फिरण्याचा विचार न करता ते पार पाडणे. शांती म्हणजे सहनशीलता, क्षमाशीलता, संयम. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे. घृणेचे घृणेने उत्तर न देणे. द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्त क्षमाशीलतेने शांत होऊ शकतो. सत्य म्हणजे खरे. मुसावादी म्हणजे मुसावादी न होणे. खोटे कधीही न बोलणे. मनुष्याची वाणी ही सत्य व फक्त खरीच असली पाहिजे. अधिष्ठान म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा ध्येयपूर्तीचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाप्रती प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्वांविषयी बंधुभाव वाढविणे. फक्त मित्रांकरिताच नव्हे तर जे शत्रू आहेत त्यांच्याप्रती देखील, फक्त मनुष्याप्रतीच नव्हे तर सर्वच जीव प्राणी मात्राविषयी बंधुभाव वाढविणे. उपेक्षा ही दुर्लक्षता, बेपर्वाई, औदासिन्य यापासून वेगळी अशी अलिप्तता, अनासक्ती अशी सर्वोच्च मानसिक अवस्था की ज्यामध्ये आवडही नसते व नावडही नसते. परिणामाकरता विचलित न होता परंतु सातत्याने प्रयत्न करीत राहणे. आपल्या सर्वोच्च धारण क्षमतेनुसार प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे आणि म्हणूनच त्यांना पारमिता असे म्हटले जाते, म्हणजे परिपूर्णावस्था.